तर रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी दीपक केसरकरांनी प्रतिक्रिया दिली आहे। रोहित आर्यचा मृत्यू ही दुर्दैवी घटना आहे। पैशांसाठी मुलांना ओलीस ठेवणं चुकीचंच आहे। परंतु आता रोहित आर्य प्रकरणावर दीपक केसरकरांची ही प्रतिक्रिया समोर आली आहे। या संदर्भात माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी बातचीत केली आहे आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी रोहन नाईक यांनी। तर दीपक केसरकर यांची आता रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी ही प्रतिक्रिया समोर आलेली आहे। पैशांसाठी मुलांना ओलीस ठेवणं चुकीचं असल्याचं ते म्हणतात। तर रोहित आर्यचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याची खंत देखील त्यांनी व्यक्त केली आहे। दीपक केसरकरांची ही प्रतिक्रिया आता समोर आलेली आहे। तर माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी रोहित आर्य एन्काउंटर प्रकरणी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। रोहित आर्यचा मृत्यू ही दुर्दैवी घटना असल्याचं ते म्हणाले। पैशांसाठी मुलांना ओलीस ठेवणं देखील चुकीचं असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं। मुंबईत घडलेल्या रोहित आर्य प्रकरणानंतर माझ्याशी बोलताना दीपक केसरकर आहेत, आमदार माजी मंत्री। दीपक भाई, काय नक्की प्रकरण होतं, काय सांगाल या संदर्भात? एक म्हणजे लेटेस्ट चेंज किंवा स्वच्छता मॉनिटर या नावाने ते कार्यक्रम जो करत होते त्याच्या संदर्भात काही बिलं लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।